बोलती पुस्तके. ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके घाली साद. आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा. नमस्कार श्रोते मित्र हो, बोलती पुस्तके सादर करीत आहे लेखक शिवराज गोरले लिखित कादंबरी सर्वस्व, भाग 38. राजनला मीडियाच्या गराड्यातून बाहेर काढण्याचा विश्वासरावांनी कोणताच प्रयत्न केला नाही. तो मीडियाच्या प्रश्नांना उत्तरं देत असताना ते अपर्णा व डॉलीसह बाहेरच थांबून राहिले. मीडियातून सुटका झाल्यानंतर राजनभोवती मनसोक्त परिवाराचा गराडा पडला. राजनचं अभिनंदन करत त्याची गळाभेट घेत, काही न बोलता फक्त प्रेमाने हस्तांदोलन करत एक एक जण त्याचा निरोप घेत होते. शेवटी मोकळा होऊन राजन विश्वासरावांकडे निघाला. तोच इतका वेळ काहीसा एकटाच उभा असलेला एक 30चा तरुण राजनला समोर आला. बुलगाणीन दाढी, चष्म्याआडचे किलकिले डोळे, किंचित विस्कटलेले केस, बराच अस्वस्थ दिसत होता तो. मी तुमची 5 मिनिटं घेऊ शकतो का, त्यानं प्रश्न केला. जरूर, राजननं म्हटलं. तुमचं त्या दिवशीचं भाषण मी अगदी लक्षपूर्वक ऐकलं. खूपच प्रभावी होतं ते. पण खरं सांगू? खरंच सांगा. तुमचं ते आनंदाचं तत्वज्ञान अजिबात पटलं नाही मला. अच्छा? हो, स्पष्टच सांगायचं तर अतिशय एकांगी, स्वकेंद्री आणि तकलादू वाटलं मला ते. का बरं? राजननं अगदी शांतपणेच प्रश्न केला. आनंद हवा हे समजू शकतो मी, पण तो मिळेलच याची हमी कोण देऊ शकतं? हमी कोण मागतंय? मग काय हवंय तुम्हाला? माझा आनंद कशात आहे ते ठरवण्याचं स्वातंत्र्य आणि तो मिळवण्यासाठी प्रयत्न करण्याचं स्वातंत्र्य. पण तरीही दुःखच पदरी पडलं तर ते भोगायलाच हवं. म्हणजे शेवटी दुःख नाकारू शकतच नाही तुम्ही? मी नाकारून ते थोडंच नाहीसं होणार आहे. एक्झॅक्टली. म्हणजे मानवी जीवनात दुःख अटळच असतं ना? राजन हसला. पण फक्त दुःखच असतं असंही नाही, त्यानं म्हटलं. पण शेवटी दुःख भोगल्याशिवाय जीवनाचा खरा अर्थही कळू शकत नाही. दुःखाशिवाय प्रगल्भता येऊ शकत नाही. माणूस जगण्याच्या गाभ्याला भिडू शकतो ते दुःखामुळंच. सगळ्या अभिजात कलांची निर्मिती ही दुःखातूनच होत असते, त्या तरुणानं अतिशय ठाम स्वरात म्हटलं. अगदी मान्य आहे, राजन उत्तरला. मग तरीही तुम्ही आनंदाचं स्तोम का माजवताय? एक विचारू? राजानं प्रश्न केला. विचारा ना. तुम्ही तरी दुःखाचं स्तोम का माजवताय? मी हे मान्य करतो की दुःखाचंही मानवी जीवनात काही स्थान असतं, महत्त्व असतं. पण म्हणून ते ओढवून घ्यायचं असतं का? मोलाचं म्हणून कुरवाळत बसायचं असतं का? दुःख मिळवणं हे जीवनाचं उद्दिष्ट असू शकतं का? जे वाट्याला यायचं असतं ते येईलच की, पण धडपड तर आनंदासाठीच करायला हवी ना? सगळ्या अभिजात कलांची निर्मिती दुःखातूनच होते हे मान्य केलं तरी ती का केली जाते? कलावंताला निर्मितीचा आनंद मिळतो म्हणूनच ना, आणि रसिकांना कलेचा आस्वाद घेता यावा म्हणूनच ना. म्हणजे दुःखाचंही रूपांतर शेवटी आनंदातच केलं जातं ना. राजन बोलता बोलता थांबला. त्याचे शब्द त्या तरुणापर्यंत पोहोचत नसावेत. तो ऐकताना नकारार्थी मानस हलवत होता. तुम्ही युक्तिवादात मला हरवू शकाल, त्यानं म्हटलं. पण एक नक्की, माणसानं आनंदाचा हव्यास धरण्यापेक्षा अर्थपूर्ण जगण्याचा ध्यास धरायला हवा. पण अर्थपूर्ण जगण्याची धडपड तरी कशासाठी? त्यात आनंद असतो म्हणूनच ना. समोरचा तरुण विचारात पडलेला पाहून राजनच पुढं म्हटलं. खरं सांगू, अशा युक्तिवादात मलाही इंटरेस्ट नाही. आमचा मोटो एवढाच आहे, मनसोक्त जगा, भरभरून जगा. पण त्यालाही विरोध होतो, तेव्हा असं लढाईत उतरावं लागतं. एनिवे, थँक्स फॉर टॉकिंग अँड ऑल द बेस्ट. त्याचा निरोप घेऊन राजन त्याची वाट पाहत असल्या तिघांजवळ आला. मग
विश्वासरावांनी प्रश्न केला. राजनने फक्त प्रश्नार्थक नजरेने त्यांच्याकडे पाहिलं. व्हॉट नेक्स्ट? विश्वासरावांनी परत प्रश्न केला. तेव्हा राजनला जाणवलं त्यानं काही विचारच केला नव्हता. फक्त आजच्या निकालाशी त्याचं विचारचक्र थांबलेलं होतं. निकालानंतर काय हा तर विचारही नव्हता डोक्यात. पण विश्वासरावाने ते केव्हाच ठरवलेलं होतं. डॉली आणि तू तुझ्या गाडीनं या. तुझी हरकत नसेल तर अपर्णा मला कंपनी देईल. यू हॅव टू फॉलो माय कार. ओके? आपण कुठे जाणार आहोत? हा प्रश्न राजनच्या नजरेत उमटला पण ओठावर आला नाही. राईट सर म्हणत तो गाडीत जाऊन बसला. डॉलीही त्याच्या गाडीत आली. अपर्णा विश्वासरावांच्या गाडीत बसली. विश्वासरावांनी आज ड्रायव्हरला रजा दिली होती. त्यांनी स्वतः ड्राईव्ह करीत गाडी बाहेर काढली आणि पाठोपाठ राजनची ही गाडी निघाली. कॉंग्रॅच्युलेशन्स राजन, डॉलीनं म्हटलं. थँक्स, राजन उत्तरला. दोघात बोलणं झालं ते एवढंच. या क्षणी तरी अधिक काही बोलायची दोघांनाही गरज वाटत नव्हती. आपण एकमेकांसोबत आहोत ही जाणीवही त्यांना पुरेशी होती. शहरातला ट्रॅफिक ओलांडत विश्वासरावांची गाडी भरधाव पुढे चालली होती आणि राजन काही अंतर राखून पाठोपाठ चालला होता. विश्वासराव ना एंजलच्या प्लॅन्टच्या दिशेला जात होते ना त्यांच्या कंपनीच्या. ते गावाबाहेर चालले आहेत एवढंच दिसत होतं. काही वेळानं हायवे सोडून विश्वासरावांची गाडी एका वेगळ्याच रस्त्यानं धावू लागली. पाहता पाहता पुन्हा मागं पडलं आणि अवघा आसमंतच बदलून गेला. खालचा रस्ता नव्यानं बांधलेला काळा कुळकुळीत आणि अक्षरशः गुळगुळीत असा होता. दुतर्फा फक्त झाडी होती. कुठे चाललो आहोत आपण? अशा प्रश्नांकित नजरेनं राजननं डॉलीकडे पाहिलं. तिच्या ओठात अस्पष्ट हसू होतं. तिला बहुधा कल्पना आली असावी पण ती बोलत नव्हती. सीटवर मागे पेलत तिने एवढंच म्हटलं, एसी बंद कर राजन. राजननं आज्ञाधारकपणे एसी बंद केला. डॉलीनं गाडीच्या खिडकीची काच खाली केली आणि बाहेरचं वारं तिच्या आणि राजनच्या अंगाखांद्यावर झेपावत आदळू लागलं. डॉलीनं डोळे मिटून घेतले आणि स्वतःला जणू त्या झेपावत्या वाऱ्याच्या अधीन करून टाकलं. काही वेळातच उजवीकडे एक धरण दिसू लागलं. राजन या बाजूला कधी आलेलाच नव्हता. हळूहळू रस्ता चढाचा होत गेला आणि छोटासा घाटच लागला. बघता बघता दोन्ही गाड्या समुद्र सपाटीपासून झपाट्यानं उंच उंच जाऊ लागल्या आणि अवतीभोवती एक आगळा वेगळा नजारा उलगडत गेला. चारही बाजूंना टेकड्या, प्रसन्न शीतल हिरवाई आणि आभाळाची निळाई. राजननं डॉलीकडे पाहिलं. भान हरपून ती बाहेरच्या त्या रमणीय दृश्याच्या किमयेत हरवून गेलेली होती. तोही मग काही न बोलता भारावल्यासारखा विश्वासरावांच्या गाडीमागे पुढे पुढे जातच राहिला. कसला विचार करतेस अपर्णा? विश्वासरावाने अपर्णाला म्हटलं. मला तर अजून खरंच वाटत नाही, अपर्णानं म्हटलं. वर्षभरातच केवढं सारं रामायण घडून गेलं. अगदी खरं आहे. कुठून आला हा राजन? पण तो आला, त्यानं पाहिलं आणि त्यानं जिंकलं. फक्त त्यानंच नाही, तू सुद्धा. अपर्णा हसली. मी तर त्याच्या प्रेमात पडले तेव्हाच सारं जिंकलं होतं, तिनं म्हटलं. म्हणतात ना, यू शुड नॉट फॉलो इन लव्ह, यू शुड राईज इन लव्ह. अगदी तसंच झालं माझं. राजनच्या प्रेमात पडले आणि मी जागी झाले, स्वतःच्या पायावर उभी राहिले. कधी कधी तर मला असं वाटतं. काय वाटतं? असं वाटतं राजन ही कुणी व्यक्ती नव्हतीच. मग तो एक मेसेज होता, थॉट होता, जो आला आणि माझं आयुष्य बदलून गेलं. अँड व्हॉट वॉज द थॉट? यू हॅव नो राईट टू बी अनहॅपी. विश्वासराव समंजसपणे हसले. त्यांना पुढच्या घटनांचा अंदाज आलाच होता. मला कल्पना आहे अपर्णा, त्याने म्हटलं. तू मानसिक तयारी केलेलीच आहेस, तरी सुद्धा ते वाटतं तितकं सोपं नाही. खरं सांगू विश्वासराव, अपर्णानं म्हटलं.
तुम्हाला वाटतं तितकं ते अवघडही नाही. आता थोडं स्पष्टच बोलूयात आपण. उद्या राजन डॉलीकडे गेला तर नेमकं काय होणार आहे? माझं त्याच्यावरचं प्रेम संपणार आहे थोडंच? डॉलीकडे गेला म्हणून तो काय माझ्या आयुष्यातून गेला असं होणार आहे? मला नाही तसं वाटत. नेमका काय फरक पडणार आहे? पूर्वी इतका त्याचा सहवास मला नाही लाभणार. आणि होय, प्रेमाचा एक आविष्कार मला नंतर लाभणार नाही. वन एक्सप्रेशन ऑफ लव्ह कुड बी डिनाइड टू मी, बट दॅट्स ऑल. अपार्ट फ्रॉम दॅट एव्हरीथिंग विल जस्ट बी द सेम. राजन या जगात आहे, तो प्रेमात आहे, आनंदात आहे, हे सारंही माझ्यासाठी पुरेसं ठरणार आहे. आणि तसं झालं तरच माझं त्याच्यावरचं प्रेम, हे त्या कोळेकरांनी म्हटलं तसं नैतिक अधःपतन नव्हतं हे सिद्ध होणार आहे. विश्वासराव शब्द न शब्द कान देऊन ऐकत होते. फक्त अपर्णाचे शब्दच नव्हे तर 2 शब्दामधले भावही त्यांच्यापर्यंत पोहोचत होते. शब्दागणिक अपर्णाविषयी आदर, कौतुक मनात दाटून येत होतं. तरीही न राहून त्यांनी म्हटलं, एक विचारू अपर्णा? अर्थात विचारा ना. शेवटी तुला हा त्यागच करावा लागतोय नाही का? अपर्णा हसली. हसलीस का? डॉलीलाही सेम तसंच वाटतंय. आपल्याला या त्यागाचं इतकं वेड आहे की आपण अक्षरशः त्याच्या शोधातच असतो. पण हा तुझा त्यागच नाही का? नाही विश्वासराव, यात माझा त्याग वगैरे काहीही नाही. हा एका स्वच्छ सत्याचा स्वीकार आहे. दॅट्स ऑल. कुठलं सत्य? मी राजनला आयुष्यभर बांधून ठेवू शकत नाही हे ते सत्य. मी आणि राजन नव्हे तर डॉली आणि राजन एकमेकांना खरे अनुरूप आहेत हे ते सत्य. अगदी प्रामाणिकपणे सांगा, मी म्हणते हे सत्य आहे की नाही? आहे. मग सत्य स्वीकारणं शहाणपणाचं नाही का? त्यात त्याग कुठे येतो? आलाच तर भ्रमाचा त्याग येतो. हे सत्य आम्ही स्वीकारलं नाही तर मात्र त्यागच त्याग होऊ शकतो. म्हणजे पहा ना, मला दुःख होऊ नये म्हणून राजन आणि डॉली दोघांनीही दूरच राहायचं ठरवलं तर तो त्यांचा त्यागच नाही का ठरणार? पण त्यातून साध्य काय होणार? आपण एकमेकांचे होऊ शकलो नाही म्हणून ते दोघे तर दुःखी राहणारच, पण आपल्यामुळे ते दुःखी राहिले, आपल्यासाठी त्यांनी त्याग केला, हे ओझं माझ्याही माथ्यावर राहणार. म्हणजे मीही स्वतःला दूषणच देत राहणार. यात काय मजा आहे? स्वतःला आणि इतरांना फसवत राहणं यात स्वार्थ असलाच तर तो सुजान नक्कीच नव्हे. विश्वासराव ऐकतच राहिले. ही अपर्णा बोलते की तिच्या तोंडून राजन बोलतोय हेच त्यांना कळेना. पण तीच तर गंमत होती. अपर्णानं म्हटलं होतं तसा राजन चौधरी हा एक मेसेज होता, विचार होता. एकदा तुम्ही त्या विचारासाठी मनाचं दार किलकिलं केलं की तो तिथे ठाणच मांडून राहणार. तुमचा आतला आवाजच होऊन जाणार. मग तो ऐकण्याखेरीज गत्यंतरच राहायचं नाही. स्वतःशी प्रतारणा करण्याची, नुसती दुःख उडवून घेण्याची शक्यताच उरायची नाही. मग स्वतः विश्वासरावांनी तो अनुभव घेतला होता. म्हणूनच अपर्णाचे शब्द, त्यामागचे भाव त्यांना नेमके उमजत होते. काहीशा त्रासदायक अशा एका शंकेचं पूर्ण समाधान झालं तसं त्यांचं मनही एकदम हलकं झालं. पुन्हा एकदा कौतुकानं आणि आदरानं त्याने अपर्णाकडे पाहिलं आणि झोकातच एक डौलदार वळण घेतलं. अपर्णा डोळे विस्फारून बघतच राहिली. समोर एक नितांत रमणीय सरोवर दिसत होतं. पलीकडच्या काठाशी हिरवाईनं नटलेल्या टेकड्या होत्या आणि टेकड्यांवर अक्षरशः किल्ल्यातील वाटावीत अशी टुमदार घरं होती. ती बांधलेली होती तरी जणू टेकड्यांमधून उगवल्यासारखी भासत होती. पूर्ण लाकडी बांधकाम असलेल्या एका डौलदार अशा रेस्त्रांसमोर विश्वासरावांनी गाडी थांबवली आणि ते व अपर्णा गाडीतून उतरले. पाठोपाठ राजननं ही गाडी पार्क केली. तो आणि डॉली दोघेही गाडीतून उतरले आणि समोरचं विलोभनीय दृश्य बघत उभेच राहिले. आपण नक्की पुण्यातच आहोत की नैनितालला आहोत? राजनच्या मनात प्रश्न आला. आपण नक्की भारतातच आहोत की इंग्लंड अमेरिकेत आहोत?
अपर्णा विचारात पडली. आर वी ऑन अर्थ और आर वी इन? डॉलीनं मनातच म्हटलं आणि ती न राहून उद्गारली, धिस इज हेवन. इट इज. विश्वासराव उत्तरले, इट्स द न्यू लेक सिटी. अजून खूप डेव्हलप व्हायचं आहे, पण हे रेस्टॉरंट आजच ओपन झालंय. चौघांचं बुकिंगही करून ठेवलंय मी. कम ऑन. विश्वासरावांच्या पाठोपाठ तिघेही रेस्टॉरंटच्या दिशेनं निघाले. खालचा फ्लोअर ही उडण टचचाच होता. मधूनच पारदर्शक ग्लास टाईलच्या खालून पाणी झुळझुळत होतं. प्रवेश करताच मॅनेजरनं अदबीनं चौघांचं स्वागत केलं. रिसेप्शनिस्टनंही गुलाबाचं फूल देऊन वेलकम केलं. शाही अदब असल्या हॉलमध्ये त्यांनी प्रवेश केला, पण कुणाचीही पावलं तिथे थांबलीच नाहीत. समोरच्या सरोवराच्या आत उभारलेले लाकडी प्लॅटफॉर्म्स होते. पायऱ्यावरून खाली जात चौघांनीही अगदी सरोवराच्या काठीची असलेली डेक फ्लोअर गाठली. भोवतीच्या जलाशयात आकाशाचं प्रतिबिंब तर पडलंच होतं, पण ऊनही चमचमत होती आणि तरीही डेकवर मात्र छानसा गारवा होता. अतिशय सुखद आणि हवा हवासा. धिस इज हेवन. डॉलीनं पुन्हा एकदा म्हटलं. अतिशय खास शैलीनं केनपासून बनवलेल्या खुर्चीवर डॉलीनं स्वतःला झोकवून दिलं आणि म्हटलं, ओ गॉड, आय विश टू डाय हिअर. सॉरी डॉली, विश्वासरावांनी म्हटलं. वी हॅव कम फॉर लंच हिअर. ओह येस येस, डॉलीने पटकन म्हटलं. आय एम टेरिबली हंग्री नाव. कॅन वी हॅव चायनीज? शुअर मॅम, स्टुअर्टनं अदबीनं म्हटलं. यू विल गेट द बेस्ट चायनीज फूड हिअर. ग्रेट. प्लीज लेट मी हॅव द मेनू. बट लेट अस हॅव समथिंग फटाफट. ट्राय अवर स्प्रिंग रोल्स मॅडम. शुअर शुअर. नो बियर डॉली, विश्वासरावांनी म्हटलं. डॉली क्षणभर विचारात पडली. तिच्या चेहऱ्यावरचे झरझर बदलणारे भाव बघता बाकीच्यांनाही गंमत वाटली. राजन केस जिंकला आहे, अपर्णानं तिला आठवण करून दिली. नो नो बियर, एवढंच डॉलीनं म्हटलं. पण नॉट एट हे तिचे शब्द मनातच राहिले. जणू अजून एका केसचा निकाल व्हायचा आहे असंच तिला सुचवायचं होतं. इतरांनीही मग तिला आग्रह केला नाही. इन एनी केस वी हॅव टू गेट बॅक टू वर्क, म्हणत विश्वासरावांनीही बियरचा विषय संपवून टाकला. खरं तर आता कुणालाही इतर कुठल्या नशेची गरजच नव्हती. नितांत सुंदर अशा आसमंतात एकमेकांच्या सहवासात ते चौघेही अगदी दंग होते. डोळ्यांना सुखावणारा निसर्ग आणि रसनेला तृप्त करणारे स्वाद, यात तास दीड तास कसा सरला कुणाला कळलंही नाही. असं वाटत होतं, ही वेळ, हा सहवास, हे लंच संपूच नये. काळ इथेच असाच थबकून राहावा. पण काळाचाही इलाज नव्हताच. तो पुढे सरकतच राहिला आणि पुन्हा एकदा विश्वासरावांचा तोच प्रश्न राजनच्या कानी आला. सो व्हॉट नेक्स्ट? राजनकडे आताही काही उत्तर नव्हतंच, पण त्याला माहिती होतं विश्वासरावांकडे ते असणार आहे. आपण आता एंजलच्या प्लॅन्टवर जाणार आहोत, विश्वासरावांनी सांगूनही टाकलं. अपर्णा आणि डॉली त्यांच्याकडे बघतच राहिल्या. तसं त्यांनी म्हटलं, आपण म्हणजे आपण सगळे, द फोर ऑफ अस, कम ऑन. डॉली, अपर्णा दोघींचा पाय तिथून निघत नव्हता. पुन्हा एकदा त्याने डोळे भरून तो आसमंत न्याहाळला आणि एकमेकींच्या हातात हात गुंफून त्या बाहेर पडल्या. गाड्यांची येऊन त्या तशाच थांबल्या. तसं विश्वासरावांनी म्हटलं, वी हॅव द सेम अरेंजमेंट. अपर्णा, तू माझ्या गाडीत यायचंस. चेहऱ्यावर नाराजी दर्शवत ओठाचा चंबू करीत डॉलीनं अपर्णाचा हात सोडला. तसं विश्वासरावांनी म्हटलं, वेल डॉली, इफ यू विश यू कॅन कम इन अवर कार. डॉलीनं क्षणभरच रोखून विश्वासरावांकडे पाहिलं आणि ती सरळ जाऊन राजनच्या कारमध्ये बसलीही. पुन्हा एकदा दोन्ही गाड्या पुण्याच्या रोखाने भरधाव सुटल्या. यावेळी मात्र कुठे जायचं आहे हे स्पष्ट होतं. तासाभराच्या ड्रायव्हिंगनंतर दोन्ही गाड्या एंजलच्या प्लॅन्टपाशी येऊन थडकल्या. चौघेही गाडीतून उतरले.
विश्वासरावांच्या मनात काय होतं राजनला काहीच अंदाज येत नव्हता. या क्षणी तरी तो कसलाच विचार करत नव्हता. विश्वासराव, अपर्णा, डॉली, त्याची खास जिव्हाळ्याची माणसं त्याच्यासोबत होती. याहून अधिक त्याला या क्षणी तरी काही नको होतं. राजन, इथे उभा राहा. मी सांगेपर्यंत अजिबात हलू नकोस. असं जरी विश्वासरावांनी बजावलं असतं तरी त्यानं ते निमूटपणे ऐकलं असतं. कम ऑन राजन, कम विथ मी, विश्वासरावांनी म्हटलं आणि ते झपझप रुबाबदार पावलं टाकीत प्लॅन्टमध्ये शिरले. पाठोपाठ तिघेही निघाले. उत्साहानं पायऱ्या चढत विश्वासराव दुसऱ्या मजल्यावर आले आणि थांबले. ते थांबले तसे बाकीचे सारेही थबकले. विश्वासरावांनी वळून राजनकडे पाहिलं. राजन समोर बघतच राहिला. रूमच्या दारावर ब्रासो केलेली चकचकीत अक्षरं झळकत होती. राजन चौधरी, एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर. राजननं अपर्णाकडे पाहिलं, मग डॉलीकडे. क्षणभर त्यानं डोळे मिटूनच घेतले. दिस इज टू गुड टू बी ट्रू, त्याचं मन म्हणत होतं, पण ते खरं होतं. शुड वी गो इन, म्हणत विश्वासरावाने रूमचं दार उघडलं. सगळे आत गेले आणि खिळल्यासारखे जागीच उभे राहिले. पावलंही खिळली होती, नजरही खिळली होती. आजवर कोणा मॅनेजिंग डायरेक्टरची राजननं पाहिली नव्हती अशी अद्ययावत झोकदार रूम होती ती. खुद्द विश्वासरावांच्या केबिनपेक्षाही आलिशान अशी. छे, असं का करावं विश्वासरावांनी, राजनच्या मनात आलं. मला माहितीये राजन, विश्वासरावांनी म्हटलं, तू कसला विचार करतोयस ते. माझ्या स्वतःच्या केबिनपेक्षाही प्रशस्त आणि चकाचक रूम तुला का देतोय मी, हाच विचार करतोयस ना. दिस इज नो फेवर राजन, नो. इन फॅक्ट आय एम नॉट डुईंग दिस फॉर यू. मी हे सर्व माझ्यासाठीच करतोय. सर, मी समजलो नाही, राजननं कमालीच्या हळुवार स्वरात म्हटलं. स्वतःच्या भावना लपवणं त्याला आता अशक्य होऊन बसलं होतं. कुठल्याही क्षणी डोळे पाण्यानं भरून येतील असंच त्याला वाटत होतं. सांगतो, विश्वासरावांनी म्हटलं. राजन, मी जेव्हा जेव्हा तुझ्याकडे पाहतो, तुझ्यात मी मला स्वतःला पाहतो. तुझ्या एवढा होतो तेव्हा असाच तुझ्या इतका आत्मविश्वास माझ्याकडेही असता. तुझ्या इतकंच कसलंही तडजोड न करण्याचं धाडस माझ्याकडे असतं तर मीही तरुण वयातच कुठे पोचलो असतो असंच माझ्या मनात येतं. माझ्या या प्रश्नाचं उत्तरही मग मीच देत असतो इथे राजन. तुझ्याच वयात मीही इथे पोचलो असतो. रूमकडे आणि मध्यभागी असल्या खास एक्झिक्युटिव्ह चेअरकडे हात करत विश्वासरावांनी म्हटलं. ब्रीफकेस उघडत त्यांनी एक छोटीशी फाईल काढून राजनच्या हाती देत म्हटलं, These are all the necessary documents, Rajan. Now please take your seat. I bet you deserve it. राजनच्या खांद्यावर हात ठेवत विश्वासरावांनी राजनला खुर्चीजवळ नेलं आणि अदबीनं प्रेमानं बसवलंही. पुन्हा एकदा राजननं डोळे क्षणभर मिटून घेतले. त्या क्षणी अचानक त्याला सुलाखेंचे ते शब्द आठवले. If you can hold it till the end, Rajan, it will be a victory. Not just for you, but for something that should win. पुढच्या क्षणी त्याला जाणवलं विश्वासराव त्याच्या खांद्यावर हलकेच थोपटत म्हणत होते, टेक द चार्ज राजन. आय एम लिव्हिंग यू हिअर. रात्री पुन्हा भेटूच. वी हॅव टू हॅव अ रिअल सेलिब्रेशन टुडे विथ बियर ऑफ कोर्स. आय होप डॉली विल जॉईन अस देन. ब्रीफकेस घेत विश्वासराव बाहेर निघाले तसं अपर्णानं म्हटलं. विश्वासराव? येस, विश्वासरावांनी थपकून म्हटलं. मला इथे तुम्ही घेऊन आलात. मला परत सोडण्याची जबाबदारी तुमचीच आहे. मी येते तुमच्याबरोबर. क्षणभरच विचार करून विश्वासरावांनी म्हटलं, ऑफकोर्स अपर्णा, मी खाली थांबतो तुझ्यासाठी. विश्वासराव निघून गेले. आता ते तिघेच राहिले होते, त्या दोघी आणि तो. आता तो क्षण आला आहे आपल्या मनातल्या न्यायालयानं दिलेला निवाडा जाहीर करण्याचा. अपर्णाच्या मनात आलं,
डॉलीजवळ जात तिच्या खांद्यावर हात ठेवून तिनं म्हटलं, डॉली, आता तरी तुझी खात्री पटली की नाही? कुणीतरी असा एक आहे जगात जो तुझा विश्वास कधीच तोडणार नाही. सगळं जग बदलेल पण तो बदलणार नाही. ज्या पुरुषाची, ज्या दिवसाची तू आजवर फक्त वाटच पाहत होतीस, तो आज आलाय डॉली. आता थांबू नकोस. माझ्यासाठी तर नको. खरं सांगू, माझं भाग्य म्हणून काही काळ मी त्याची झाले, पण तो माझा नाही आहे. तो तुझाच आहे. ही इज ऑल युअर्स. डॉली सारं शांतपणे ऐकत होती. तिच्या नजरेत उत्सुकता होती, पण जराही खळबळ नव्हती. मी यासाठीच थांबले होते, डॉलीनं म्हटलं, पण अशा काही स्वरात की अपर्णा बघतच राहिली. डॉली छानसं हसली. ओके, तिनं म्हटलं, तू आता राजनवरचा तुझा हक्क सोडून देतेस? हो, अपर्णा उत्तरली. आणि तो मला देते आहेस? हो. पण वेडे, तुला हे का कळत नाही? काय? नो बडी कॅन पझेस राजन, नायदर यू नॉर मी. किंचित विचार करीत अपर्णानं म्हटलं, माहिती आहे मला ते, पण मला हेही माहिती आहे की तो तुझ्या प्रेमात आहे. येस डिअर, ही लव्ज यू अँड यू लव्ह हिम टू. आय एम 100% शुअर अबाउट दॅट. ओके, So I think you two should be together. And for that, he must throw you out of his life. डॉलीच्या स्वरात अशी काही धार होती की अपर्णा चमकलीच. हा प्रश्न तिला अगदीच अनपेक्षित होता. तसं नाही, पण ती पुटपुटली. थांबलीस का? बोल ना, डॉलीनं म्हटलं. मग मात्र स्वतःच्या मनातल्या विचारांचा वेध घेत शब्दांची जुळवाजुळव करीत अपर्णा बोलू लागली. रागावू नकोस डॉली, पण मला वाटतं तुला राजनची गरज आहे. यू नीड हिज लव्ह, हिज सपोर्ट. डॉली पुन्हा छानसं हसली. नो, नॉट एनी मोर, तिनं म्हटलं. येस, आय वॉज अ लिटल स्कॅर्ड अँड सॅड, बट दॅट वॉज बिकॉज आय वॉज लुकिंग फॉर द सपोर्ट आउटसाइड. Now I have find it within myself. Thanks to Rajan. Thanks to you, my dear Aparna. If you can live without Rajan, so can I. यावर काय बोलावं अपर्णाला कळेनाच. मग डॉलीनंच पुढं म्हटलं, कुणाला सोडायचं, कुणाच्या सोबत राहायचं हे त्यालाच ठरवू दे की. Let him decide that. Or maybe time will decide. In any case, you can't decide that. And trust me, you don't have to. इतका वेळ दोघींचं बोलणं शांतपणे ऐकत असलेल्या राजनच्या ओठात हलकं स्मित उमटलं. आपल्या प्रेमानं या दोघींना दुबळं नाही केलं, त्याच्या मनात आलं आणि त्याचा चेहरा समाधानानं उजळला. सारं त्याच्याविषयी चाललेलं होतं, तरीही तो काहीच बोलत नव्हता. तशी त्याला गरजच वाटत नव्हती. डॉली बोलत होती ते त्याचेच तर शब्द होते. अपर्णा मात्र चांगलीच विचारात पडली होती. इतके दिवस आपण स्वतःशी अकारण संघर्ष करीत होतो की काय? डॉलीसाठी आपला सगळा आटापिटा चालला होता, पण ती तर सगळ्यांच्या पलीकडे पोचली होती. आपल्यापेक्षा तिलाच राजन जास्त कळला म्हणायचा का? अपर्णा अजूनही काहीशा संभ्रमातच आहे हे जाणवलं. तसे तिचे हात हातात घेत डॉलनं कमालीच्या हळुवार स्वरात म्हटलं, एक मात्र खरंय, मी तुझ्यासाठीच थांबले होते. आय डिडंट वॉन्ट टू हर्ट यू, बट नाऊ आय नो नथिंग कॅन हर्ट यू. आणि म्हणूनच आज मी एक गोष्ट करणार आहे जी आजपर्यंत कधी केली नव्हती. आय एम डुईंग इट टुडे इन युअर प्रेझेन्स अँड विथ ऑल द प्राईड अँड ग्रेस. एवढं बोलून डॉलीनं अपर्णाचे हात सोडले आणि ती राजनसमोर जाऊन उभी राहिली. क्षणभर तर काळच थांबल्यासारखा झाला. मात्र पुढच्या क्षणी राजनच्या नजरेला नजर भिडवीत एखादी शपथ घ्यावी
तशा स्वरात डॉलीनं म्हटलं, आय लव्ह यू राजन. आय लव्ह यू टू. प्रतिध्वनी उमटावा तसे राजनचे शब्द कानी आले आणि डॉलीनं डोळे मिटूनच घेतले. आता मात्र अपर्णाही प्रसन्न हसली. क्षणार्धात मनावरचं सारं ओझं उतरल्यासारखं झालं. सारेच प्रश्न विरून गेले असं नाही, पण तिढे मात्र कुठलेच उरले नव्हते. त्या क्षणी तरी तिघांच्याही अंतरंगात फक्त आनंदाची अनुभूती होती. कुणाला जिंकून घेण्याची उर्मी नव्हती की काही गमावण्याची भीती नव्हती. सर्वात मोलाचं होतं ते तिघांनाही गवसलं होतं. धन्यवाद. आज इथे लेखक शिवराज गोरले यांच्या सर्वस्व या कादंबरीच्या अभिवाचनाची सांगता होत आहे. पुन्हा भेटूया एका नवीन कादंबरीसह. धन्यवाद. मराठीतील प्रतिभावंत लेखकांचं साहित्य, कथा, कादंबऱ्या ऐकण्यासाठी आमचं बोलती पुस्तके हे चॅनल सबस्क्राईब करा आणि मराठी साहित्याचा प्रसार करण्यासाठी प्रत्येक मराठी माणसाला सबस्क्राईब करण्यासाठी आवाहन करा आणि बोलती पुस्तके या साहित्य चळवळीत सहभागी व्हा. आपले पुन्हा एकदा धन्यवाद.